जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट 2025 पॅटर्न म्हणजेच ॲज पर एन-ई-पी 2020 पॅटर्नमधील ज्या विद्यार्थ्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या स्पेशलायझेशनचा ग्रुप घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ई-कॉमर्स या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की ई-कॉमर्स या विषयासाठी एकूण 2 क्रेडिट आहे. परीक्षेसाठी एकूण 50 मार्क या विषयाला असणार आहे. त्यामध्ये इंटरनलला 20 मार्क, तर युनिव्हर्सिटीची एक्झाम 30 मार्कांची होणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम अवधी देण्यात आलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला 50 पैकी किमान 20 मार्कांची आवश्यकता असते. तर इंटरनलला 20 पैकी किमान 8 मार्क पडले पाहिजे. तर युनिव्हर्सिटी एक्झाम जी काही 30 मार्काची होणार आहे, त्यासाठी किमान 12 मार्क तुम्हाला पडले पाहिजेत. एकूण परीक्षा जी काही होणार आहे तर ती इंग्रजी ॲज वेल ॲज मराठी अशा दोन्ही लँग्वेजमधून होणार आहे. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघण्यापूर्वी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th या 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहेत. ओके. समोर तुम्हाला स्क्रीनवर फॉर्मॅट दिसत असेल. परीक्षेत एकूण 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न फिल इन द ब्लँक्स तुम्हाला 6 मार्काला विचारले जातील. क्वेश्चन नंबर 2 डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन म्हणजेच ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 12 मार्काला विचारलं जाईल. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर आधारित ब्रॉड क्वेश्चन 12 मार्काला विचारलं जाईल. तर क्वेश्चन नंबर 4 हा शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत, त्यासाठी 12 मार्क्स असणार आहे. असे एकूण 30 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन मी या ठिकाणी दिलेले आहे. तेच विचारले जातील असं सांगता येत नाही. पण जनरली ओव्हरऑल अभ्यास करून कोणकोणते प्रश्न विचारले जातील याचा आपण या ठिकाणी सरासरी विचार करून हे प्रश्न आपल्याला अभ्यासाच्या हेतूने देण्यात आलेले आहे. पहिला आहे डिस्क्राईब द ई-कॉमर्स बिझनेस मॉडेल. ई-कॉमर्स व्यवसाय प्रणालीचे वर्णन करा. दुसरा आहे डिस्क्राईब द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ ई-कॉमर्स इन इंडिया. भारतातील ई-कॉमर्सच्या वाढीस जबाबदार असलेल्या घटकाचे वर्णन करा. पुढे आहे व्हॉट इज डिजिटल करन्सी? एक्सप्लेन द ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ डिजिटल करन्सी. डिजिटल चलन म्हणजे काय? डिजिटल चलनाचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा. पुढे आहे व्हॉट इज यू-पी-आय? एक्सप्लेन द फीचर्स अँड बेनिफिट्स ऑफ यू-पी-आय. यू-पी-आय म्हणजे काय आणि यू-पी-आयची वैशिष्ट्ये आणि फायदे स्पष्ट करा. पुढे आहे व्हॉट इज ई-कॉमर्स? एक्सप्लेन द रोल ऑफ ई-कॉमर्स इन द बिझनेस इकॉनॉमी. ई-कॉमर्स म्हणजे काय आणि व्यवसाय व्यवस्थापनेत किंवा व्यवसाय अर्थव्यवस्थेत ई-कॉमर्सची भूमिका स्पष्ट करा. पुढे आहे एक्सप्लेन द अपॉर्च्युनिटी अँड चॅलेंजेस ऑफ ई-कॉमर्स इन इन इंडियन इन इंडिया. ओके. भारतातील ई-कॉमर्सच्या संधी आणि आव्हाने थोडक्यात स्पष्ट करा. नेक्स्ट, एक्सप्लेन द ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ क्रिप्टोकरन्सी. क्रिप्टोकरन्सीचे फायदे आणि तोटे समजावून सांगा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द चॅलेंजेस फेस इन द रिटेल सेक्टर ऑफ मॉडर्न डिजिटल पेमेंट सिस्टीम. आधुनिक डिजिटल पेमेंट प्रणालीच्या किरकोळ क्षेत्रातील आव्हाने स्पष्ट करा. पुढचं आहे शॉर्ट नोट्स आहे 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. त्यामध्ये 12 मार्काला शॉर्ट नोट्स ओव्हरऑल प्रश्न असू शकतो. पहिला आहे स्मार्ट कार्ड्स. दुसरा आहे ऑनलाईन बँकिंग. तिसरा आहे एन-ई-एफ-टी आणि आर-टी-जी-एस. चौथा आहे मोबाईल हॅकिंग. पाचवा आहे सोशल मीडिया मार्केटिंग. सहावा आहे इंटरनेट मार्केटिंग. सातवा आहे क्यूआर कोड आणि आठवा आहे आय-टी ॲक्ट, ज्याला आय-टी कायदा 2000 आपण असं म्हणूया. ह्या सगळ्या महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स आणि एम-सी-क्यू तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या आताच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्पेशलायझेशन ग्रुपमधील ई-कॉमर्स या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन आपण स्टडी पर्पजसाठी बघितलेले आहे. बाकीचे देखील विषयांचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटतील आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील आपण शेअर करून देण्यात आलेले आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. परीक्षेला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.